रत्नागिरीत आज प्रचाराचा मोठा धुळा उडणार आहे। आज अनेक दिग्गज नेते रत्नागिरीत येत आहेत। एकीकडं मनसेची सभा तर दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची सभा रत्नागिरीत होते। आता आपण आहोत शिर्के हायस्कूलच्या प्रांगणात। या ठिकाणी मनसेचे नेते सभेसाठी येणार आहेत। भाजपचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मनसेनेच एका सभेचं आयोजन केलं आहे आणि या सभेची जय्यत तयारी या शिर्के हायस्कूलच्या प्रांगणात सुरू आहे। या ठिकाणी मनसेचे अनेक नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये मनसेचे सरचिटणीस माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन, मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह दिग्गज नेते या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। ही मनसेची पहिलीच रत्नागिरीतली सभा प्रचारासाठी आयोजित केलेली आहे आणि या सभेला कसा प्रतिसाद मिळणार आहे हे आता आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। रत्नागिरीत आज शिवसेनेची तोफ धडकणार आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचारासाठी रत्नागिरीत येत आहेत। या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सभेची तयारी सुरू आहे। आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, जिल्हाप्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, तसेच मराठवाड्यातून शिवसेनेचे स्टार प्रचारक या ठिकाणी आले आहेत, शहर प्रमुख आहेत। आपण सर्वांकडून जाणून घेऊया नेमकी सभेबद्दल। साहेब, काय सांगाल, आज शिवसेनेची तोफ धडकणार आहे, काय सांगाल? आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आज रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि म्हणून निश्चितपणे आमचे सगळे शिवसैनिक साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहेत। ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत साहेबांची प्रचाराची जी मोहीम आहे ही फार मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या प्रकारे राबवली जाते आणि आम्हाला खऱ्या अर्थानं आज उद्धव साहेबांचे जे विचार आहेत हे निश्चितपणे एक टॉनिक म्हणून आम्हाला या ठिकाणी आज मिळणार आहेत आणि त्या माध्यमातून विनायक राऊत साहेबांना फार मोठं मताधिक्य ह्या तिसऱ्या वेळेला मिळेल आणि विनायक राऊत साहेब फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळं शिवसैनिकांना फार मोठं टॉनिक मिळणार आहे असं जिल्हाप्रमुखांनी सांगितलं आहे। साहेब, आज एकीकडं मनसेची सभा आहे तर दुसरीकडे आपल्या पक्षप्रमुखांची सभा होणार आहे। एकाच वेळी दोन सभा आहेत, कसं होणार पुढे? आपल्याला माहिती आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण भगवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता आहे। आज आपल्याला हे सभेवरून आपल्याला समजेल की तिकडे राज ठाकरेंची सभा आहे, इकडे उद्धव साहेबांची सभा आहे, इकडे योगी आदित्यनाथांची सभा होणार आहे, अमित शहांची सभा होणार आहे। म्हणजे शिवसेनेचं प्रचंड दडपण उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांचं आणि आघाडीचं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला माहीत आहे। त्यामुळे राऊत साहेबांवरही आणि पक्षावरती, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांवरती, सोनिया गांधीवरती यावरती प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत आणि आजच्या सभा झाल्यानंतर उद्धव साहेबांची समोरची सभा घ्यायची की नाही हेही विरोधक ठरवतील। उद्धव साहेबांची सभा झाल्यानंतर विरोधक पुढच्या सभा घ्यायचं की नाही घ्यायच्या हे ठरवतील असं तालुका प्रमुखांनी सांगितलं आहे। साहेब, आपण मराठवाड्यातनं आला आहेत, दरवेळेला निवडणुकीला आपण इथे असता आणि आपण स्टार प्रचारक म्हणून काम करता, काय सांगाल? मी जवळपास महाराष्ट्रभर फिरतोय, विदर्भ, मराठवाडा आणि इकडं आता मी इकडं आलो कोकणामध्ये। तर मराठवाडा आणि विदर्भ पूर्ण शिवसेनेचे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक निवडून येणार आहेत आणि इथं तर ही 3 लाखाच्या पुढे निवडून येणार आहे। कारण ज्यावेळेस जे विरोधक होते ते आमच्या बाजूने येतात आणि ह्यांच्या या बाष्कळ बोलण्याला कोकणातले लोक कंटाळलेले आहेत। कोकण ही देवभूमी आहे, कोकण ही सज्जन लोकांची भूमी आहे, कोकण ही विद्वानाची भूमी आहे, कोकण ही असे बाष्कळ बोलणाराची भूमी नाही। हे जे बोलतेत राणे कुटुंब त्याला कोकण कंटाळलेला आहे म्हणून आता आणि मोदीलासुद्धा देश कंटाळलेला आहे। त्याच्यामुळं मोदी जे बोलतात त्याच्या उलटं करतात। शेतकरी आणि सर्व लोक जाती धर्मात भांडणं लावून द्यायचं काम मोदी करतात। ह्याच्यामुळं आता प्रचंड मतांनी महाविकास आघाडीचे लोक निवडून येणार आहेत। राऊत साहेब तर 3 लाखाच्या पुढे निवडून येणार। मराठवाड्याप्रमाणेच कोकणात देखील विरोधकांचा पराभव होईल असं त्यांनी सांगितलं। आपल्यासोबतच शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, साहेब काय सांगाल? आज आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची सभा होणार आहे आज इथं रत्नागिरीमध्ये। अखंड महाराष्ट्राचं कुटुंबप्रमुख म्हणून जे करोनाच्या काळात केलेलं काम आहे त्यांनी त्या कामाची पोचपावती म्हणून आज सर्व जाती धर्मातले लोक उद्धव साहेबांना ऐकायला येतील आणि सभा प्रचंड जनसमुदायात संपन्न होईल। आज या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होती आणि सर्व शिवसैनिक देखील उत्सुकतेने सभेच्या तयारीला लागलेत।
काही तासानंतर आपल्याला कळणार आहे की नेमके या ठिकाणाहून कोणते वार आणि पलटवार होणार आहेत ते. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.